पंतप्रधानांच्या आवाहनाला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। पेट्रोल आणि डिझेल काटकसर करण्याबाबत बैठकीमध्ये सूचना दिल्याचं सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। डिझेल, पेट्रोल आणि इतर ज्या काही बाबी या बाबतीमध्ये जे नियोजन करण्याच्या सूचना, काटकसर करण्याच्या सूचना, एक दिवस वाहन न वापरण्याच्या सूचना, जी काही ऑनलाईन बैठका घेण्याच्या सूचना प्रधानमंत्री महोदयांनी केलेल्या आहेत, त्याचं अनुकरण आपण केलं पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाली। या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेतला गेलेला आहे। ॲमिटी विद्यापीठाची मूळ संस्था असलेल्या रितनंद बलवेद एज्युकेशन फाउंडेशन या शैक्षणिक संस्थेला मौजे भाताण येथील 15 एकर जमीन द्यायला बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणात अमित ठाकरे यांची आता प्रतिक्रिया समोर आलेली आहे। पेपर फुटी संदर्भात कठोर कायदा तयार करावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी अमित ठाकरे करतायत। माझं नेहमीच म्हणणं आहे की ठीक आहे, पहिल्यांदा पेपर फुटी झाली नाही, ही आता पुण्यापासून चालू झाली आणि मला वाटतं अहिल्यानगर आणि नागपूर, नाशिक हे सगळीकडे पसरली आहे। एक पेपर 15 ते 20 लाखाला विकला गेला आणि हे NTHच लोक आहेत जे मला वाटतं खासगी क्लासेस घेतात आणि ते पेपर विकतात। हे पण आता उघडकीस आलं। तर मला वाटतं इकडे सरकारने असा एक काहीतरी कायदा करावा किंवा एक शिक्षा द्यावी जेणेकरून एक भीती बसावी। लातूरच्या RCC क्लासेसचा संस्थापक आणि पेपर फुटी प्रकरणातला मुख्य सूत्रधार शिवराज मोटेगावकर छत्रपती संभाजीनगरमधल्या सातारा परिसरामध्ये एक शाळा सुरू करण्याच्या तयारीत होता अशी माहिती आता मिळतेय। संभाजीनगरच्या सातारा परिसरात नव्या शाळेसाठी जमीन शोधण्याचं काम गेल्या 6 महिन्यांपासून मोटेगावकरकडनं सुरू होतं। मराठवाड्यातल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आपलं बस्तान अधिक पक्क करण्याच्या अनुषंगानं एक मोठी शाळा उघडण्याच्या तयारीत हा मोटेगावकर होता। नीट पेपर फुटी प्रकरणामुळे देशभरामध्ये खळबळ उडालेली असून सीबीआय चौकशीत रोज नवनवे खुलासे होत आहेत। या मुद्द्यावरनं विरोधकांनी सरकारवर टीका केलेली असताना आता भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी याला चोख प्रत्युत्तर दिलंय। नवनाथ बन यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप करत पेपर फुटी प्रकरणाशी काँग्रेसचा थेट संबंध असल्याचा दावाच केलाय। नीटचं काय झालंय? नीट मारली ना युवकांची, भाजपनेच। हे सगळे लोक भाजपचे। आज प्रदीप जोशीला समन्स काढलेला आहे। नीटचा जो प्रमुख आहे हा कोण आहे? हा संघाचा कार्यकर्ता आहे। विद्यापीठाचे कुलगुरू, नीट, UPSC, इतर सगळ्या शैक्षणिक संस्था, लोकसेवा आयोग, सर्वत्र संघाची आणि भाजपचे लोक बसवून आपापल्या लोकांना पेपर फुटीच्या माध्यमातून चांगले गुण देण्याचा आणि वर नेण्याचा हा जो प्रकार आहे, हा भारताचं शैक्षणिक धोरण आणि गुणवत्ता उद्ध्वस्त करण्याचं हे कारस्थान आहे। हा अनुभव आहे भारतावर पडलेला। संजय राऊत कुणी कुणाची नीट मारली हे विधानसभेच्या निवडणुकीला, महापालिकेच्या निवडणुकीला बघितलेलं आहे। महाराष्ट्रानं तुमची नीट मारण्याचं काम हे विधानसभेच्या निवडणुकीत केलं, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये केलंय। त्यामुळे आपला पक्ष सांभाळा, आपली काय मागे अवस्था झाली ती बघा आणि नंतर इतरांवर टीका करा। तरुणाईसोबत भारतीय जनता पार्टी आहे। विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही यासाठी नीटची परीक्षा रद्द करण्यात आली, ती फेर परीक्षा घेण्यात येईल। कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान केलं जाणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।